भाई 7:30 वाजले. आपली नवीन पब्लिक दिसेल व्लॉग मध्ये पण ठीक आहे. आम्ही पोचलोय आपला हॉटेल. थांबा कॅमेरा पुसतो. आणि टोप पण घेतलाय. आणि निशांत दादांनी टोप पण घेतलाय. आणि सामान बघा केवढं आहे. या लोकांची ट्रिप होते एवढ्या सामान मध्ये. आम्ही 2 दिवस घेऊन आलोय सामान लोणावल्याला. आणि भाई आपला पहिल्यांदा व्लॉग मध्ये खूप टायमानंतर. नको घेऊ रे. अरे थोडा स्टार्टिंग केलंय मी व्लॉग. हे बघा बिर्याणी, चिकन आणि एक कबाब आहेत. हे तुम्हाला नंतर दाखवतो भाई खोलून. आम्ही जस्ट चेकिंग केलेलं आहे भाई. चला तर मित्रांनो जेवायला या. सुखा चिकन आहे आपल्याकडे आणि चिकन तंदुरी आहे. मी मला भाजी आणले. बिर्याणी प्रथमनी भाजी आणले. निशांत दादा भाजी दाखव. भाजी आणि ओम जोशी मस्त भाजीमध्ये. त्यांचा मंगळवार चालू आहे गावातले मंगळवार देवींचे. आणि रोट्या. एकविराई माते की जय. चम्मच दिला नाही का त्याने. चलो बालकुम गावाची मानाची बालकी. मागं दाखव रे. मागं दाखव. नाही आहे की. तर आपला उद्या ऑर्केस्ट्रा आहे. यायचा सगळ्यांनी नक्की. सगळ्या आम्ही बालकुमकर. सेटअप लागत आहे थोड़ा. अपन साहिल काला विला घेऊ. दुर्गाबाईला घे. साहिल भाई इधर साहिल भाई का सेटअप चालू हो गया है. और अपने इधर दुर्गेश भाई बैठे अध्यक्ष एसएस इवेंट. और एसएस इवेंट के मेन सेटअप चालू आहे. शुभ सकाळ सर्वांना. एकदम चुम्मेश्वरी सकाळ. आणि सकाळ होत आहे. आम्ही झोपलोच नाही भाई. झोपलो ना डायरेक्ट आंघोळ करू आणि मस्त फ्रेश होऊन मस्त आहे की डायरेक्ट दर्शनाला जाऊया. दर्शनाला देवीच्या दर्शनाला. आंघोळ बिंगोल एकदम चकाचक फ्रेश होऊन. पाणी एकदम गरम पाणी आहे. गरम. क्या बात है. थांबणार आहे. मोबाईल आहे ना येणार. चला पब्लिक बसते. हा आपला हॉटेल. आणि बसा करा. ड्राईव्ह करा. अरे कर चालू. करा. एक ही चावी घे. आई शपथ. अरे भाई ब्लॉक तर करून दे 2 मिनिटं. नमस्कार सर्वांना. तर भाई निघतो दर्शनाला. आणि गर्दी तर असेल. बघूया कसा काय दर्शन वगैरे होईलच. देवीचा दर्शन आज देवीचा चेहरा बघायला भेटला तीच जाम मोठी गोष्ट आहे. आणि बघूनच यायचं आहे. गाभाऱ्यात जाऊन येऊ. दर्शन घेऊन येऊ. तुम्हाला पण दर्शन करवेनच. आणि ब्लॉग्स काय भरपूर येतातच लोणावळा एकविरेचे ब्लॉग. तर निघूया आणि भेटूया भाई. चलो ट्रेन जा चुकी है. दरवाजा खोल दो भाई. ए निचू त्याला थांब बोलला का. ए भाई या शाला नाही. त्याला बोल इकडे रे. प्रथम त्याला बोलव ना इकडे. बोलव ना. दुसरी ट्रेन आलेली आहे. दुसरी ट्रेन. पहिली ट्रेन गेली. दुसरी आली. थांब. ए भाई आज छुट्टी है स्कूल को. जत्रा है देवी का छुट्टी है आज. अरे यार भाई यार.
कशाला परिसरातील वाहने काढून घ्या. 2 व्हीलर 4 व्हीलर. बघा ऐकत नाही. ऑनली फोटो सेशन चालू आहे. या जेव्हा रोटी आणि मस्त चिकन गरम केलं शेगडीवर आणि आपला डाएट कोक घेतला आपण. आणि समोर व्ह्यू बघा. संध्याकाळच्या वाजलेलं आहेत किती वाजले 6 वाजले का. दोन्ही पालखीवाला बाबूसाना नंबर विनंती. बंद करून येतो. पालखीवाला बाबूसाना नंबर विनंती. मंदिर परिसरात मंदिराच्या मागे बांधलेली आहे. लागला. नमस्कार सर्वांना, माझं नाव जय पाटील. तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल काल आणि मी हा एक थोडासा छोटासा मुद्द्यावर काहीतरी बोलतो. आम्ही काल सकाळी निघालो लोणावळ्यावरनं आणि घरी दुपारी पोचलो आणि आम्ही निघता आमच्या रील्सवरती काल रात्री देवीच्या खालती दगडफेक झाले, भांडण काय झाले असं काय रील्सला वगैरे यायला लागला. आणि सर्व गोष्टी म्हणजे न्यूज चॅनलवाले आणि बाकी गोष्टी दगडफेक, पायथ्याजवळ मारामारी अशा गोष्टी काही घडल्या. बघा, आपण वर्षभर वाट बघतो या गोष्टीसाठी का आपली देवीची पालखी आणि यात्रा वगैरे कधी येते. आज आपणच आपल्या समाजात तिथे भांडतोय, एक दुसऱ्याला मारतोय आणि दगडफेक करतोय. त्याच्यामध्ये बायका पण इन्क्लूड आहेत, पोरं आहेत, माणसं आहेत. आणि म्हणजे काय चाललं भाई, काय समजतच नाही. या गोष्टी नव्हत्या व्हायला पाहिजे पण त्या झाल्या.
मी कोणाला सपोर्ट करत नाही. पनवेलवाले आणि कल्याणवाले वाटतं कोणतरी होते, तसं न्यूज चॅनलवाले बघा आपल्या समाजाला एक दाबायचाच प्रयत्न करतात सर्वजण. तर आणि आपणच त्यांना एक हा चान्स देतोय का हां आम्ही असेच आहोत, आम्हाला बघा आणि आमच्यावरती हे करा, कारवाई करा किंवा आमचं समाजाचं नावाचा भाजीपाला करा, इज्जत आमची काय नाही, असं सगळं आपणच त्यांना करून देतोय. आणि तुम्ही न्यूजवाले बघत असाल ते इन्स्टाला वगैरे का आगरी समाजाला टीका करा किंवा एक त्यांचं काही नाही, दगडफेक चालू आहे, हे ते एक्सेट्रा काही गोष्टी चालू आहेत. आणि आपणच आपल्या देवीकडे वरती पालखी वगैरे झाली आणि सर्व गोष्टी चांगल्या झाल्या आणि एंड मोमेंटला तिथे या गोष्टी घडल्या, तर किती आपल्या नावाची बदनामी झाली आहे आणि किती म्हणजे आपली माणसं आपणच आपल्या समाजाला खालती घेत लावलंय. तर तेच जर आपण असं करत राहिलो ना भाई, तर पुढच्या येणारे 10 ते 15 वर्षानंतर खूप कठीण म्हणजे आपल्याला जाणार आहेत. मला आता वाटते पूर्णच आपलं जे आता आपल्याला मान सन्मान भेटतोय ते काही वर्षानंतर नाही भेटणार जर आपण या गोष्टी थांबवल्या नाही तर. माझा बोलण्याचा हाच एक थोडासा संदेश होता. आणि कारण की ना भाई प्रत्येकाच्या घरोघरी आणि आपल्याला आगरी कोळी समाजाला थोडीशी टीका लागून जाते आपण काय गोष्टी करतो. तर या थोडा स्टॉप करा, बंद करा. बाकी काय ना, बाकी मजा आली देवीला. आपण तुम्ही बघितलं असेल ब्लॉग वगैरे, मी पण होतो तिथेच वरती पण होतो भरपूर वेळ, दर्शन वगैरे पण चांगला झाला आणि मजा आली भाई. तर चला मेक शुअर तुम्ही लाईक शेअर करा व्हिडिओला आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय एकविरा, जय श्रीराम आणि टेक केअर भाई. चलो बाय बाय.